दहशत निर्माण करणारा अवघा मराठा शिवछत्रपती झाला. हर हर महादेव आवाज भमला, मुघलांच्या कपाळावरती खांब फुटला. अरे मराठ्यांच्या झळकल्या नंग्या तलवारी, मुघल पळती माघारी शिवबा. अजून तुम्ही 10 वर्ष जगला असताना मुघलांनी देखील कपाळावरती भगवाच लावला असता. अशा या शौर्यांचं गुणगान गाण्यासाठी मी विठ्ठल रामदास फडके आपल्या समोर उभा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभच्या भूमीला एक कर्तृत्ववान वीरपुत्र मिळाला. यांनी स्वतःच्या पराक्रमाने, शौर्यानं, धाडसानं, चितीनं नव्हत्याचं होतं आणि होत्याचं नव्हतं केलं आणि याच महाराष्ट्राच्या भूमीत मराठ्यांचा भगवा झेंडा रोवला. अनेक स्वकीय आणि परकीय संतनी सत्ता खरं तर या महाराष्ट्राच्या उरावर थया थया नाचत होते. 5 सत्ता, आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, कुतुबशाही, सिंधी, डच, इंग्रज, पोर्तुगीज. खरं तर या 5 सुलतानी सत्ता खरं तर या महाराष्ट्राच्या उरावर थाय थाय नाचत होत्या. काय महाराष्ट्र सजला होता, जिकडं पाहावं तिकडं दाट अंधार आणि काळोख. खरं तर गावची गावं लुटली जात होती, गावची गावं पेटली जात होती. अरे लुटलं जात होतं ते सर्वस्व आणि लुटली जात होती ती आया बहिणींची आबरू. अनेक मायेच्या कुंपाचा धनी मारला जात होता. अरे शेतकऱ्यांना कुणी कैवारी राहिला नव्हता. मोगलांच्या कैदेत हजारो मराठा सैन्य न्याय सहन करत कितपत पडलं होतं. या महाराष्ट्राच्या भूमीवर मुघलांचं तांडव माजलं गेलं होतं. हाडाची काड्या आणि रक्ताचं पाणी करून माणसं जगत होती. अरे मंदिरांच्या मंदिरं लुटली जात होती. लुटलं जाईल म्हणून पोटचं पोरग सुद्धा सोडाच, पण धान्यांच्या बियांना आणि गवतांच्या पात्यांना उगवायची भीती वाटत होती. अशा वेळी मासाहेब जिजाऊंच्या पोटी एक शिवरत्न जन्माला आलं आणि त्याच वेळेस याच महाराष्ट्रातली जनता म्हणू लागली, अरे किसी के पेट से सांप पैदा होता था, किसी के पेट से बाप पैदा होता था. अरे मगर जिजाऊ माँ थी, अरे उसकी पेट से बापों का बाप शिवाजी राजा पैदा हुआ था. 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्र